गमेंड लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट ऐका, जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. 4 गुरुवार केले असतील ना, आज संपले ना. काय बावळ्याचा बाजार झाला. 4 पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली होती का? सासऱ्याला उपाशी मारी तीन, उद्यापानाला भजी गाडी ती, म्हणजे लय शाणी. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागलात गुच्छेड झाल्या, आणि इकडं उद्यापनाला भजी काढी ती भजी. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाती अम्मे करुणा विस्तारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, कपून टाकेन कपून. मुतला शंकर चड्डीत. पण पार्वतीनं आरती बदलवली, खाली लोटांगण वंदिराच्या. काय घेऊन बसले महाराज तुम्ही? त्याचा उपयोग आहे का काही? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उत्तर आहे का नीट? उत्तर लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय उपयोग? पुढची यादी ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. उपयोग नाही त्याला. पुढे ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुम्ही सुखानं जगू शकत नाही. पुढचे 4 वाक्य ऐका, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. नीट ऐका वाक्य. हरण्याला आग लागली की हरणाला पळून जावा सांगावं लागत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही. मुलाचा मकरंद संपला की भुंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला की तुमचे मित्र तुमचे अपास दुश्मन होतात, त्यांना बाजूला काढण्याची गरज नाही. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही ज्यांना आयुष्यभर पाजली सगळे कौरे क्षेत्राच्या बाहेर. जन हे याच्यावर तुमचं मत काय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. जिंदाबाद. परत सकाळी याच्या घरी आले. आपलं गावच नालायक आहे, पाडलं हो तुम्हाला.
नादीला कोणा कसा मध्ये येतात. जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती, जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला रडायला होती. आणि जी मंडळी खापर देऊ नका म्हणत होती तीच मंडळी समाधी सोहळ्याला मोठ्यानं रडत होती. ज्या जवळच्या माणसांनी त्रास दिला तेच छत्रपती शिवाजीचे दुश्मन होते, पण तेच राजे छत्रपती झाले. ज्यांना जवळच्यानी त्रास दिला ते जगद्गुरु झाले, ज्यांना समाजाने त्रास दिला ते ज्ञानियांचे राजे झाले. आणि आज जीची पुण्यतिथी आहे ती एक आजची स्त्री किती जरी आजची स्त्री किती शिकू द्या, पोरगी आमदार हो द्या, महापौर हो द्या, नगरसेवक हो द्या, आमदार हो द्या, खासदार हो द्या, राष्ट्रपती हो द्या, पंतप्रधान हो द्या, मुख्यमंत्री हो द्या, कोणी हो द्या, ही सगळी पुन्हा सावित्रीबाई फुलेंची आहे. तुम्ही आता स्कूटीवर शाळेत जाता, स्कूटीवर 72,000ची स्कूटी, 82,000चं पेमेंट, 1ली ते 4थी, वर्ग 4, गुरुजी 2, पोरं 6, दोघांचा पगार 1,24,000. तुम्ही स्कूटीवर शाळेत जाता, पण त्या बिचाऱ्या माऊलीला लोकांची मुलं शिकतात म्हणून शेण खावं लागलं तेव्हा तुम्ही स्कूटीवर आलात. त्या बिचाऱ्या माऊलीच्या अंगावर लोकांनी शेण तू उठ रे, इथून उठ काय माग सरक, कशाला खडे भेगेत होते ते उचलून आपटे बरं का मी जर परत काय विठाला एवढ्या मोठ्या महिला शिकण्यासाठी एका स्त्रीला प्राणाचा बळी द्यावा लागला तेव्हा महिला शिक्षण झालं. या जगाला पसायदान शिकवण्यासाठी देहांत प्रायश्चित्त नाही, स्वतःच्या आईबापाचा बळी द्यावा लागला तेव्हा पसायदान तयार झालं. कोणाच्या तरी त्यागाशिवाय देश घडत नाही. भाषणाने देश सुधरतो का? नुसती भाषणं आणायची. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत, परत इंग्रजी याची वेळ आली. नुसती भाषणच करायचं काहीच नाही. फक्त आगरकरांनी असं केलं आणि टिळकांनी तसं केलं. तुम्ही काय केलं? आम्ही कुठं काय केलं? आम्ही कमावलं. भाषणाने देश सुधरत नाही. आणि भाषणात तेवढंच असते. भाषण म्हणजे काही लई नवीन गोष्ट असते का? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. भविष्यात आता नाही काय करायचं. आता काय आता वाज वाटाळ्या शिजवा नाड्या, खांडा मला रस्सा तुम्हाला होऊ द्या जुलाम. जनता बधीर झाली महाराज. राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर, यांच्यासाठी काम करू नका. हे काही करा, हे धोकादायक मंडळी आहे महाराज. यांना नळ वाचवा, यांच्या तोंडात नळ घाला, यांच्या घरात लाईटा वाचवा. हे आदल्या रात्री 100 मागणारच. यांनी ठेका पत्करलाय महाराज. जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला, पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज. चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज. देशमुख पाटील निर्लज्ज अवलाद. ते उलट म्हणतंय आपली 5 माणसं बरं का. नियोजन कोणाकडे? नियोजन संध्याकाळचं मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या. निर्लज्ज लोक झाले महाराज. म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही भंडाऱ्या पुढे वाक्य सांगतो, थोडंसं रागील तुम्हाला. मतदान कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण 100% मतदान करा. हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे. तुम्ही कुणालाही करा, काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलकुल नाही घेत नाही. पण पाया पडून सांगतो, बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होतंय 60. किती? 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांचंच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत,
कारखाने त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती? 60. 30 कोणचं आहे? मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना मला 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे.